तर आज मेसमध्ये आम्ही नाश्त्याला गेलोच नाही, रूमवरच नाश्ता आणला कारण आम्हाला लेट झाला होता. त्यानंतर मी माझं थोडंसं राहिलेलं काम केलं अँड दिस इज द रिझल्ट ऑफ दिस. इव्हनिंगचे 5 वाजताच आम्ही निघालो जरा वॉफल खायला. जाता जाता मला हे 2 कुत्रे दिसले. यातलं एक अग्रेसिव्ह होतं. मग स्कूटीवर आम्ही निघालो वॉफल खायला. आम्ही आलो वॉफल कॅसलला. ऑर्डर दिली आम्ही तिथं आल्यावर. तिथलं बेल्जियम चोको आउट ऑफ स्टॉक होतं, त्यामुळे आम्ही कॉफी मोचा चोको घेतलं. पण मला तर ते शुगरच लागत नव्हतं. मला त्याची टेस्ट काय आवडली नाही. इट वॉज सो. तर गाईज आता आम्ही वॉफल खायला बाहेर गेलो होतो. आता आलो. येताना एक लय भारी किस्सा झाला की आम्ही चाललो होतो स्कूटीवरून आणि मी ब्लॉग शूट करायला लागले होते नेहमीसारखं. तर मग साईडून एक बाईकवाला चालला आहे. बहुतेक तो पण असा ब्लॉगरच होता. बहुतेक असं त्याचं ॲटायर त्या टाईपचं होतं. बायकर रील्स बनवते तशा टाईपचं. त्याला वाटते आम्ही त्याचाच व्हिडिओ काढायला लागलो, पण आम्ही आमचा काढायला लागलो होतो. असा केला, काय संबंध आहे बाई. नंतर आम्ही आलो जेवणाला. जेवणाचं तर हा सीन बघून मला डोक्याला टेन्शनच यायला लागले, कारण ह्यांनी रोजच पनीर द्यायला लागलेत. हे पनीर जर नकली असेल तर आमची फिल्डिंग तर सेट आहे ना भाई. हे बघा गाईज, हे बघा गाईज. आम्ही आता जेवण करून आम्ही ती वॉकला आलोय गाईज. काय नमुने दिसायला लागलेत. एक झाडाच्या खाली मस्तपैकी काय म्हणतात, एक तासभर झालं झाडाच्या खाली फोनवर गप्पा मारते. अरे वरून कोण तर पडायचं. आणि 2 जण बिल्डिंगच्या वरच काय करायला लागले. जेवण झाल्यावर काय ह्यांना काय होतंय म्हणा, नुसतं खाऊन. बी बिल्डिंगला पेच्या पाण्याचे पहिल्यापासूनच वांदेत, म्हणून हे सगळे इथं येतात पाणी न्यायला. आजच्या पुरतं एवढं गाईस. भेटू उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.